वृद्धाश्रम मुक्त भारत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे. परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे प्रतिपादन. गजानन दादा शास्त्री यांनी आमदार लोणीकरांच्या सामाजिक कार्यावर उधळी स्तुतिसुमने. स्वामी समर्थांच्या सेवेतून आत्मिक शांतता. सेवेकरी असल्याचा मला सार्थ अभिमान. माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर. वृद्धाश्रम मुक्त भारत घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पपू गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. ते परतूर येथे आयोजित शासन आपल्या दारी महासंस्कृती महोत्सव व भव्य सत्संग कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी संत महतांसह व्यासपीठावर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, माजी आमदार विलासराव खरात, माजी आमदार अरविंद चव्हाण, डॉ. प्रफुल्ल पाटील, रवींद्र तोरजय, मंगल जाधव, अनवर देशमुख, रामराव लावणीकर, अंकुशराव बोराडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना गुरुमाऊली म्हणाले की नवी पिढी घडवताना त्यांना श्रावण बाळ घडवणे आवश्यक असून त्याशिवाय देशातील वृद्धाश्रम बंद होणार नाहीत अशीही यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना ते म्हणाले की 80% समाजकारण आणि 20% आध्यात्मिक कामाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होऊ शकते. सामाजिक क्षेत्रातील काम करत असताना लग्नावर होणारी अवाढव्य खर्च टाळणे गरजेचे असून यासाठी समाजातील समाजकार्य करणाऱ्या लोकांनी पुढे येऊन काम करावे असेही त्यांनी सांगितले. गुरुमाऊली पपू अण्णासाहेब मोरे यांनी यावेळी आमदार लोणीकर यांनी 1100 सर्वधर्मीय जोडप्यांचा विवाह लावून देण्याचा राबवलेला उपक्रम हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून आज सकाळपासून महाआरोग्य शिबिर, महिला बचत गटांच्या महिलांसाठी कृषी प्रदर्शन, कर्ज वाटप, रोजगार, स्वयंरोजगार मेळावा अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबवल्याबद्दल आमदार बबनराव लोणीकरांचे तोंड भरून कौतुक केले. पुढे बोलताना ते म्हणाले की अवघ्या 4 दिवसामध्ये एवढा मोठा प्रचंड जनसमुदाय या प्रल्हादपूर नगरीमध्ये जमवण्याची किमया आमदार लोणीकरांनी करून दाखवल्याने आपण समाधानी झाल्याचे ते यावेळी म्हणाले. संस्कारी कुटुंब ही माता भगिनी यांनी टिकून ठेवलेली गोष्ट असून म्हणूनच माता भगिनींना संस्काराचे श्रेय देणे उचित ठरते. कुटुंब हे शाकाहारी निर्व्यसनी असावे यासाठी माता माऊलींची श्री स्वामी समर्थांकडे मागणी असते. त्यामुळे कुटुंब व्यवस्था टिकून असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले. उपासनेमध्ये मोठी ताकद असून यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे यावेळी त्यांनी नमूद केले. मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती हा अतिशय महत्त्वाचा विषय असून आपली अस्मिता जोपासण्यासाठी, आपली संस्कृती पुढे टिकवून ठेवण्यासाठी संस्काराचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शेतीचा दर्जा घसरण्याला आपणच जबाबदार असून हुशार लोकांनी शेती क्षेत्रात येऊन विषमुक्त शेतीचा प्रयोग करत या प्रयोगाच्या माध्यमातून विविध उत्पादने घ्यावीत असेही यावेळी गुरुमाऊली यांनी सांगितले. भारतीय आयुर्वेदाच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचार करणे, त्यांचे जीवनमान वाढवणे सहज शक्य असून आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले. 25 वर्षांनंतर प्रल्हादपूर नगरीत आल्याचा आनंद असल्याचे सांगतानाच मराठवाडा ही संतांची भूमी आहे, या संतांच्या ज्यांनी जन्म घेतला ते भाग्यशाली असल्याचे सांगितले. छत्रपती शिवरायांचे विचार म्हणजे नवचैतन्य, स्फूर्ती, शौर्य. गुरुवर गजानन दादा शास्त्री यांचे प्रतिपादन. छत्रपती शिवरायांचे विचार हे खऱ्या अर्थाने देशाला, जगाला दिशा देणारे विचार असून त्यांच्या विचारातून स्फूर्ती, नवचैतन्य, शौर्य निर्माण होते असे प्रतिपादन शिवव्याख्याते गुरुवर गजानन दादा शास्त्री यांनी शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत बोलताना आपले मत व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की छत्रपती शिवरायांचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला असून या ठिकाणच्या युवक युवतींनी मार्गक्रमण करत असताना छत्रपती शिवरायांचा प्रताप आठवत काम केल्यास निश्चित हा देश, हे राज्य सुजलाम सुफलाम होईल असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना गजानन दादा शास्त्री म्हणाले की ऐसा राजा पुन्हा होणे नाही, ज्याच्या राज्यात प्रजेच्या काडीलाही कधी हात लागला नाही. त्यामुळे छत्रपती शिवराय हे प्रत्येकाचे आदर्श असून प्रत्येकाने त्यांनी घालून दिलेल्या आदर्शवर मार्गक्रमण करावी अशी यावेळी आपल्या दणदणीत व्याख्यानात श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत आपले विचार व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की आज या ठिकाणाहून आपली मत व्यक्त करताना एक गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी सांगितली पाहिजे, ती म्हणजे तुमच्या मतदारसंघाचा समतोल विकास साधत, सामाजिक भान ठेवत विविध समाज उपयोगी उपक्रम राबवणारे आमदार बबनराव लोणीकर हे निश्चितच कौतुकास पात्र असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. स्वामी समर्थांच्या सेवेतून आत्मिक शांतता.
सेवेकरी असल्याचा मला सार्थ अभिमान माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन. गेल्या 25 वर्षापासून आपण व आपले कुटुंब श्री समर्थांचे भक्त असून, अनेक वेळा मला गुरुमाऊलीच्या सानिध्यात जाण्याचा आनंद असून आज आध्यात्मिक शांततेसाठी आणि समाज प्रगतीसाठी मी सेवेकरी असल्याचा मला अभिमान असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले. या ठिकाणी हा कार्यक्रम होत असे सांगतानाच गुरुमाऊलींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असून त्यामुळेच आपण राजकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक आणि धार्मिक कार्य करत जनसामान्यांसाठी काम करू शकलो असे प्रतिपादन यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. वारकरी संप्रदायात माझा जन्म झालेला असून, धर्म संस्कार झाल्यामुळे मला समाजाच्या दुःख वेदना कळत असून त्या वेदना दूर करण्यासाठी आपण विविध माध्यमातून प्रयत्न करत आल्याचे यावेळी आमदार लोणीकर यांनी नमूद केले. पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी जनसामान्याच्या विकासासाठी अनेक कामे करत आलो असून आजही या ठिकाणी महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून 4000च्या वर रुग्णांनी तपासण्या केल्या असून यापैकी अनेक रुग्णांवर उपचार याच ठिकाणी झाले आहेत. मात्र ज्या रुग्णांवर या ठिकाणी उपचार होणार नाहीत त्यांची पुढील व्यवस्था लावण्याचे काम मी करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. गेल्या कित्येक वर्षापासून आपण महिला सक्षमीकरणासाठी काम करत असून बचत गटांच्या सर्वसामान्य घरातील सामान्य महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांची कर्ज प्रकरणे मार्गी लावणे, त्यांना लाभ मिळवून देणे अशा प्रकारचे प्रयत्न आपले सातत्याने चालू असतात असेही यावेळी या व्यासपीठावरून बोलताना त्यांनी सांगितले. दरम्यान शासन आपल्या दारी महासंस्कृती महोत्सव व भव्य सत्संगाच्या या कार्यक्रमाची सुरुवात